जय श्री कृष्ण. आज आपण कृष्णाष्टकम घेणार आहोत. श्रियालिष्टो विष्णु स्थिरचर वपुर्वेद विषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ता जनयनः गदी शङ्खी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो श्रीविषयः असूनायम्यादौ यमनियममुखैर्सुकरणैः निरुद्धेदं चित्तं हृदि विमलमानीय सकलं यमिण्डं पश्यन्ति प्रवरमतयो मायेन मनसौ शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो श्रीविषयः पृथिव्यां तिष्ठन् यो यमयति महीवेदनधरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीश अमलं नियन्तारं देयं मुनिसुरगुणामोक्षदमसौ शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो श्रीविषयः महेन्द्रार्धिर्देवो जयतीति जान्यस्य बलतो न कस्य स्वातन्त्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमृते कवित्वं देगर्वैर्परिहरति योत्सौ विजयिनः शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो श्रीविषयः विनायस्यं ध्यानं व्रजति पशुतां सुरकमुखं विनायस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति जनता विनायस्य स्मृत्या कृमिशतजनी याति स विभु नरातङ्को रङ्को शरणो भ्रान्तिहरणो घनश्यामः कामो व्रजशिशुवयस्योऽर्जुनसखः स्वयंभूर्भूतानां जनक उचिताचारसुखदः शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो श्रीविषयः यदा धर्माग्लानि भवति जगतां क्षोभकरणीं तदा लोकस्वामी प्रकटितवपुसेतुधृगजः सतां धाता स्वच्छो निगमगनगीतो व्रजपतिः शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो श्रीविषयः इति हरिरखिलात्मा आदितं शङ्करेण श्रुतिविशदगुणस्सौ मातृमोक्षार्थमाद्यः यतिवरनिकटे श्रीयुक्त आविर्बभूव स्वगुणकृत उदारशङ्खचक्राब्जहस्तः इति श्रीमशंकराचार्य कृष्णाष्टकम संपूर्णम. हे कृष्णाष्टकम शंकराचार्यांनी गायलेलं आहे. पण जेव्हा त्यांची आईने सांगून ठेवलं होतं, आईला त्यांनी सांगून ठेवलं होतं की बाळा संन्यास घेऊ नको, तेव्हा शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं की आई, तू माझी चिंता करू नको, तू जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्यासमोर हजर होईल. आणि मग अंतिम वेळी आईने त्यांची आठवण काढली आणि ते शंकराचार्य आपल्या आईजवळ आले. आईजवळ आल्यानंतर आईने सांगितलं की तू ज्या कृष्णाची भक्ती करतो, शिवाची भक्ती करतो, पण त्या कृष्णाला मला दर्शन करो. आणि मग तेव्हा कृष्णाचं दर्शन होण्यासाठी शंकराचार्यांनी हे अष्टक गायलेलं आहे, कृष्णाष्टकम. आणि तेव्हा त्यांच्या आईला कृष्णाने साक्षात दर्शन दिलेलं आहे, असं या कृष्णाष्टकम आहे. तर अशा या पुरुषोत्तम महिन्यामध्ये आपण कृष्णाचे एक एक अष्टक गाऊ आणि आपली भक्तीची नोंद करू. जय श्री कृष्ण.